नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की सक्सेसफुल ट्रेडर होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि सक्सेसफुल ट्रेडर कशा पद्धतीने मार्केटला पाहतो. तर सगळ्यात महत्वाचं, सक्सेसफुल ट्रेडर हा एक टेक्निकल ॲनालिसिस असतो. तो शेअर मार्केटला टेक्निकली पाहतो. टेक्निकली म्हणजे कसा, तर तो चार्ट स्टडी करतो. चार्टवर काही गोष्टी पाहतो. कॅन्डलस्टिकचा यूज करून तो छोट्या टाइम फ्रेम मधून मोठ्या टाइम फ्रेम पर्यंत चार्टवर काय काय दिसतंय आणि कुठं काय घडू शकतं याचा अंदाज लावायसाठी हा टेक्निकल चार्ट पाहतो. तर काय काय पाहतो, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो सगळ्यात पहिले प्राइस कुठं चालू आहे, प्राइस मला काय सांगायचा प्रयत्न करते, हे सगळ्यात पाहतो, महत्वाचं. त्यानंतर तो कॅन्डलस्टिक चार्टचा यूज करून कोणते चार्ट पॅटर्न आपल्याला दिसतात आहे का, मार्केट चार्ट पॅटर्न बनवून रिव्हर्सल होतोय का, किंवा कोणती ट्रेंड लाईन किंवा अजून काही आपल्याला दिसतंय का. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण चर्चा करूयात की तो काय काय पाहतो. तर तो सगळ्यात पहिले प्राइस चार्ट पाहतो. प्राइस चार्ट म्हणजे काय, तर तुम्ही इथं पाहताल की एक चार्ट असतो, त्याच्यामध्ये प्राइस बरोबर काही बॉक्सेस खालीवर होतात. तर ते बॉक्सेस दुसरं काही नसून एक जपानीज कॅन्डलस्टिकचा एक प्रकार आहे. प्रत्येक वेळेनुसार हा कॅन्डलस्टिकचा प्रकार, ती प्राइस काय करते, कुठपर्यंत खाली गेलती, कुठपर्यंत वरती गेलती, कुठं ओपन झालती आणि कुठं क्लोज झाली, याचा एक दर्शक असते. त्याच्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस्ट हा आपल्याला शेवटी याच्या पहिले चार्टवर एक गोष्ट पाहतो, मागच्या वेळेस मार्केट कुठपर्यंत वरती गेलतं आणि कुठपर्यंत खाली गेलतं, याच्यावरून तो मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करतो. जर मार्केट एखाद्या लेवल पासून खाली पडला असेल आणि एखाद्या लेवल पासून वरती गेला असेल, तर तो त्या गोष्टीला फॉलो करतो. ज्या ठिकाणाहून मार्केट खाली पडलंय त्या लेवलला तो ॲज अ रेजिस्टन्स मार्क करतो आणि ज्या लेवल पासून मार्केट परत एकदा वरती गेलंय त्या लेवलला सपोर्ट म्हणून तो मार्क करतो. तर हे झालं त्याचं सपोर्ट अँड रेजिस्टन्स. त्याच्यानंतर तो काय पाहतो, तो त्याच्यानंतर पाहतो की मार्केटचा ट्रेंड काय आहे. मार्केट खाली चाललंय, वरती चाललंय, काय एका साइडवेज फॉर्म मध्ये आहे. जर मार्केटमध्ये त्याला प्राइस पॅटर्न हा एक हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन करताना जर दिसत असेल मल्टिपल कॅन्डलस्टिक्स मध्ये, तो त्या पॅटर्नला तो बुलिश म्हणतो. जर मार्केट हायर लो आणि लोअर हायज बनवत असेल तर त्या पॅटर्नला तो डाऊन ट्रेंड म्हणतो. त्याच्यानंतर
मार्केट ना हायर हाय बनवतंय ना हायर लो बनवतंय. मार्केटनी एकाच रेंजमध्ये म्हणजे शेवटी जो हाय बनवला होता तिथपर्यंतच जातंय आणि परत शेवटी जो लो बनवला होता तिथपर्यंतच येतंय आणि तिथून परत तेवढंच जर वर जात असेल तर त्या फेजला तो साइडवेज मार्केट म्हणतो. तर हे 3 प्रकार झाले ट्रेंडचे. हे 3 प्रकार तो ट्रेंडसाठी पाहतो. त्याच्यानंतर ट्रेंड त्याच्या फेवरमध्ये कसा जाईल किंवा त्याला कोणत्या ट्रेंडमध्ये काम करायचंय हे त्याला माहिती झाल्यानंतर चार्ट पॅटर्न कोणते फॉर्म होतात का नाही पाहतो. त्याच्यामध्ये मेनली चार चार्ट पॅटर्न्स पाहिले जातात. तर पहिला चार्ट पॅटर्न जो आहे तो बॉटमला पाहिला जातो, तो म्हणजे डब्ल्यू आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. हे 2 चार्ट पॅटर्न जे आहेत हे रिव्हर्सल आहेत. तर ह्या चार्ट पॅटर्न मध्ये काय होतं, तर जेव्हा मार्केट खाली येतं, एक लो बनवतं, त्याच्यानंतर परत एकदा वरती जायचा प्रयत्न करतं, ते वरती जाऊ शकत नाही आणि परत एकदा खाली येतं. पण जेव्हा दुसऱ्यांदा जे खाली येतं तेव्हा तो प्रिव्हियस लो तोडत नाही. तर तिथं त्याच्यानंतर तो जो हाय बनलेला आहे तो हाय तोडून वरती गेलं तर त्याला आपण डब्ल्यू पॅटर्न म्हणतो. तो डब्ल्यू पॅटर्न ब्रेक झाल्यानंतर त्याला एक बुलिश रिव्हर्सल म्हणजे अपट्रेंड मध्ये मार्केट जाताना दिसतं. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर मध्ये तो एक लो बनवताना पाहतो ज्याला राईट शोल्डर म्हणतात. त्याच्यानंतर एक हाय बनतो आणि त्या लोच्या खाली एक लो बनतो, नवीन लो बनतो. तिथून परत मार्केट प्रिव्हियस हाय पर्यंत येतं आणि तिसऱ्यांदा जेव्हा ते खाली येतं तेव्हाच एक हायर लो होतं आणि जे 4 पॉइंट म्हणजे फर्स्ट लेफ्ट शोल्डर आणि राईट शोल्डर जे तयार होतं हे दोन्ही जवळपास एकसारखे असतात आणि जो हेड तयार होतो तो थोडा मोठा असतो. थोडक्यात आपला खांदे ज्याच्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने आणि आपलं डोकं. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला एखादा पॅटर्न दिसला तो उलटा असू द्या नाही तर सरळ असू द्या, त्या पॅटर्नला आपण हेड अँड शोल्डर म्हणतो. आणि तो ब्रेक झाल्यानंतर त्याला एक बुलिश किंवा बेअरिश इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर मध्ये बुलिश ट्रेड मिळते. तर तो त्या ठिकाणी त्याच्यानंतर पुढचा पॅटर्न आहे एम पॅटर्न. एम पॅटर्न हा टॉपला बनतो आणि रेग्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्न हा पण टॉपला बनतो. जेव्हा एम पॅटर्न कसा ओळखायचा, उलटा डब्ल्यू म्हणजे वरच्या साईडला जर त्याला एक हायर हाय, एक हायर लो आणि एक लोअर हाय आणि त्याच्यानंतर जो लो बनणारा असतो तो लोअर लो असतो. जेव्हा त्याला ते फॉर्मेशन मार्केटमध्ये दिसतं तेव्हा त्याला टॉपला एम पॅटर्न तयार होताना दिसतो आणि त्या ठिकाणाहून तो मार्केट रिव्हर्सल होईल ह्या दृष्टीने ट्रेड घेतो. आणि सेम गोष्ट तुम्हाला हेड अँड शोल्डर मध्ये पण दिसते. जसा आपल्याला उलटा हेड अँड शोल्डर खालच्या बाजूने दिसतो तसा सरळ हेड अँड शोल्डर वरच्या बाजूला दिसतो. तर हे झाले 4 चार्ट पॅटर्न्स. हे चार्ट पॅटर्न्स पाहून तो मार्केटमध्ये ट्रेड करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचं
एकत्रीकरण जेव्हा होतं ट्रेंडचं, तुमचं चॅट पॅटर्न्सचं, तुमचं सपोर्ट रेजिस्टन्सचं आणि त्याच्यानंतर त्याचं डिसिजन होतं की आपल्याला पुढं मार्केटमध्ये काय करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर त्याला एक मार्केटबद्दलचा व्ह्यू भेटतो. तो व्ह्यू म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस आणि त्या व्ह्यू प्रमाणे प्लॅन करून तो जेव्हा काम करतो तेव्हा तो सक्सेसफुल होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या काही गोष्टी आहेत जे मार्केटमध्ये माणसाला एक सक्सेसफुल ट्रेडर बनवतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की